अब बात करेंगे मुंबई से सटे ठाणे जिले के उल्लासनगर की, जहां कैंप 4 के नेताजी चौक के पास स्थित रखीमल चाय की दुकान में काम करने वाले एक बच्चे को बाइक ने टक्कर मारी। बाइक पर सवार दो अज्ञात युवकों ने न केवल बच्चे को गाली दी बल्कि उसे डराने धमकाने का प्रयास भी किया। इस दौरान हेमंत तरे वहां विवाद सुलझाने के लिए पहुंचे, लेकिन दो अज्ञात युवकों ने हेमंत तरे को गाली देते हुए उन पर हमला कर दिया। इस पूरे मारपीट की घटना वहां लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। सीसीटीवी फुटेज में साफ दिख रहा है कि दो व्यक्ति हेमंत तरे का बाल पकड़कर जमीन पर पटक देते हैं और जमकर लात घुसे से उसकी पिटाई करते हैं। वहां मौजूद तमाम लोग उसे बचाने की कोशिश करते हैं, लेकिन हमलावरों का गुस्सा थमने का नाम नहीं लेता। इस घटना के बाद पूरे परिसर में दहशत का माहौल है। इस हमले में हेमंत तरे गंभीर रूप से घायल हो गए, जिसके बाद उन्हें तुरंत इलाज के लिए एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने सीसीटीवी फुटेज के आधार पर जांच शुरू की। हमलावरों की तलाश अब भी जारी है। स्थानीय लोगों ने इस घटना की कड़ी निंदा करते हुए सुरक्षा व्यवस्था बढ़ाने की मांग की है। मी नेताजी चौकात चाय पियासाठी थांबलो होतो। चाय प्यायला थांबला असताना तिकडे दोन जण एका चायवाल्यावर ओरडून त्याला मारहाण करत होते। त्यावेळेस मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता त्या लोकांनी मला म्हणजे माझं तोंड ढाकलं। त्यानंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली। पण हा जो प्रकार आहे हा मला असं वाटतं घडवून आणण्यात आलेला आहे, कारण काही नसताना कोणी अशा प्रकारे मारहाण करणार नाही। आणि त्यात मलाही माहित नाही किती जण होते, मला तोंड ढाकण्यात आलं आणि हा सगळा प्रकरण घडवून आणल्यासारखा झालेला आहे। अचानक होण्यासारखा हा प्रकरण नाही, कारण काही नसताना एवढं सगळं तिकडे होणं, अचानक एवढे लोक कुठून जमा होणं घोळक्यात व एकट्याला मला धरून मारहाण करणं संदर्भात जी काही योग्य ती कारवाई झाली पाहिजे। हे कोणाला मी चेहरा कोणचे बघितले नाही, त्या लोकांनी आधी समोरून आले त्यावेळेस मी थोडा ब्लाइंड होतो, म्हणजे काही कळलं नाही आलं मला काय घडलं काय झालं। मला पहिला माझा तोंड ढाकला आणि तोंड ढाकल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली। फाईट वगैरे किक फाईट मारले, त्यानंतर तोंड ढाकला, खालती पाडल्याच्या नंतर ज्यावेळेस मी उठण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या माणसाने, माझे डोळे बंद होते, मला काहीच दिसत नव्हतं, काय चाललेलं मला काहीच कळत नव्हतं। त्या माणसाने इतक्या जोरात म्हणजे पोटात माझ्या किक केलं एक दोन वेळा, त्याने मला खूप त्रास होतो आणि आता सुद्धा मला खूप चेस्ट पेन होतोय। याच्यावर जी काय ती योग्य ती कारवाई झाली पाहिजे।